नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. या पुऱ्या तर पहा ना, काय मस्त अशा टम्म फुगलेल्या आहे आणि मुख्य म्हटलं ना, ह्या अजिबात तेलकट झालेल्या नाही. तर आज आपण बनवतोय अक्षय तृतीया स्पेशल मस्त अशा आंब्याच्या ह्या खुसखुशीत पुऱ्या. अगदी तुम्ही ह्या दिवसभर जरी ठेवल्यात ना, तरीही ह्या अजिबात नरम पडत नाही. ह्या जशाची तशा टम्म फुगलेल्या राहतात आणि बऱ्याचदा पुऱ्या थंड झाल्या की तेलकट होतात. परंतु ह्या पुऱ्या जर म्हणाल ना, अगदी तुम्ही 2 दिवस जरी ठेवला ना, जरा सुद्धा तेलकट होणार नाही याची पूर्णपणे खात्री आहे. तर तळल्यानंतर अगदी ह्या फुग्याप्रमाणे अशा टम्म फुगत आहे. ह्या तुम्ही प्रवासात सुद्धा सोबत घेऊन जाऊ शकता. अगदी आरामात 4 ते 5 दिवस ह्या टिकतात. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर ह्या पुऱ्या बनवण्यासाठी साधारणतः 2 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे. आता ह्या पुऱ्या बनवत असताना मी ज्या तुम्हाला इथे टिप्स सांगत आहे किंवा जे जिन्नस यामध्ये घालत आहे ना, ते जिन्नस तुम्हालाही घालायचे आहे आणि ते टिप्ससुद्धा तुम्हाला वापरायचे आहे. तेव्हाच पुऱ्या अजिबात तेलकट होणार नाही आणि बऱ्याच काळापर्यंत अशा टम्म फुगलेल्या राहतील. तर 2 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे मी. त्यानंतर साधारणतः 3 चमचे बारीक रवा घ्यायचा आहे. चवीपुरतं यामध्ये मीठ घातलेलं आहे. हे सगळे जिन्नस छान असे एकजीव करून घेतलं. त्यानंतर इथे मी सुरुवातीला जसं सांगितलं होतं की पुऱ्या बऱ्याचदा खूप जास्त तेलकट होतात. तर त्यासाठी काय करायचं, तर त्यासाठी इथे मी 2 चमचेभर मैदा घेतलेला आहे. मैद्यामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहे ना, ह्या तेल कमी ओढतात, कमी तेलकट होतात आणि बऱ्याच काळापर्यंत मस्त अशा मऊसूत सुद्धा राहतात. आणि रव्यामुळे छान असा कुरकुरीतपणा वरच्या आवरणाला येतो. तर त्यासाठी इथे 3 चमचे रवा आणि 2 चमचे आपल्याला मैदा घालायचा आहे. त्यानंतर 1 वाटीभर आपल्याला आंब्याचा गर घ्यायचा आहे. आता जसं सुरुवातीला मी इथे 1च वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं. त्यामध्येच अगोदर मिसळून घेऊया. आता ह्या गरामध्ये जितकं गव्हाचं पीठ बसणार आहे ना, तेवढं आपल्याला घालायचं आहे. तर माझं बरोबर इथे 2 वाटी हे पीठ ह्या मध्ये बसलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला पाण्याचा जरा सुद्धा वापर करायचा नाही. जेवढा आंब्याचा गर आहे, जेवढं पीठ यामध्ये बसेल ना, तेवढ्या पिठामध्ये आपल्याला छान असं थोडंसं घट्ट हे पीठ मळायचं आहे. केव्हाही तुम्ही लक्षात ठेवायचं, कुठल्याही पुऱ्या तुम्ही बनवणार असाल ना, तर त्यावेळेला पीठ जे आहे ना, जितकं तुम्ही घट्ट ठेवाल ना, तितक्या पुऱ्या कमी तेलकट होतात, कमी तेल ओढतात आणि बऱ्याच काळापर्यंत खुसखुशीत सुद्धा राहतात. तर हे पहा, जेवढा गर होता त्यामध्ये माझं 2 वाटी एवढं गव्हाचं पीठ बसलेलं आहे आणि पीठ सुद्धा बऱ्यापैकी घट्ट आहे. जर तुम्हाला खूप जास्त घट्ट वाटत असेल तर साधारणतः अगदी हाताला थोडासा पाण्याचा हात ओला करून घ्यायचा आणि पीठ मळून घ्यायचं. एक 10 ते 12 मिनिटं हे रेस्ट होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. हे पीठ मुरणं खूप गरजेचं आहे, कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे. जर पीठ व्यवस्थित मुरलं नाही तर तो रवाही वरती दिसेल आणि पुऱ्यासुद्धा कडेने फाटण्याची शक्यता असते. तर हे पीठ एक 10 ते 12 मिनिटांमध्ये छान व्यवस्थित मुरलं गेलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं आता तेल टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा छान याला एकजीव करून घेऊया. मस्त असं मळून घेऊया. मळून झाल्याच्या नंतर याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. म्हणजे पुऱ्या लाटायला सोपं पडेल किंवा एकदाच मोठी पोळी लाटून तुम्ही याला एखाद्या झाकणाच्या मदतीने कट करून घेऊ शकता किंवा असे छोटे छोटे गोळे तयार करून तुम्ही ह्या पुऱ्या बनवू शकतात. संपूर्ण गोळे एकदाच बनवून घ्यायचे आणि नंतर झाकून ठेवायचे आहे, म्हणजे पुऱ्या लाटायला सुद्धा बरं पडतं. गोळे करत असताना पीठ किती घट्ट आहे हे तर तुम्हाला समजलंच असेल. एवढंच घट्ट पीठ तुम्हाला सुद्धा ठेवायचं आहे. सैल जर तुम्ही पीठ ठेवलं ना, तर पुऱ्या खूप जास्त तेल ओढतात. त्यामुळे पुऱ्यांचं पीठ नेहमी घट्ट ठेवायचं. सगळे मी जे गोळे आहे ना, ते एकदाच बनवून घेतलेले आहे. त्यातला एक गोळा काढून घेणार आहे. त्यापूर्वी ना थोडंसं तेलाचा हात लावून ठेवायचं, जेणेकरून जे गोळे आहे ना, हे कडक होऊ नये याकरता. हलकंसं तेल लावून घेतलेलं आहे. आणि पुऱ्या लाटताना ना शक्यतो काय करायचं, कुठल्याही पिठाचा वापर करायचा नाही. हलकंसं तेल लावलेलं असल्यामुळे ह्या पुऱ्या खाली पोळपाटाला सुद्धा चिकटत नाही. एक गोळा काढून घेतलेला आहे. बाकीचे गोळे आपल्याला झाकून ठेवायचे आहे, कडक होऊ नये याकरता. मध्यम जाडीच्या आपल्याला ह्या पुऱ्या लाटायच्या आहे. अगदी जास्त पातळ लाटू नका आणि जास्त जाडही ठेवू नका. जास्त जाड राहिल्या तर ह्या पुऱ्या जास्त वेळ अशा टम्म फुगलेल्या राहत नाही. त्याकरता आपल्याला मध्यम जाडीच्या ह्या पुऱ्या ठेवायच्या आहे आणि पातळ लाटल्या ना तर अजिबात ह्या टम्म फुगत नाही. तर मध्यम जाडीच्या अशा पुऱ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे. रंग तर पहा ना, अगदी छान असा आलेला आहे. यामध्ये आपण कुठलाही कलर वापरलेला नाही किंवा हळद वापरलेली नाही. आंबे जर चांगले असेल ना तर आपल्या पुऱ्यांना रंग सुद्धा छान येतो. अगदी पटापट ह्या पुऱ्या लाटून होतात. एकदाच संपूर्ण पुऱ्या लाटून घ्यायच्या
आणि नंतर लगेच तळायला घ्यायचा, म्हणजे आपल्याला तळायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. लाटायलाही अगदी काही सेकंदामध्ये ही पुरी लाटून तयार होतात. सगळ्या पुऱ्या मी एकदाच लाटून घेतलेल्या आहे. आता तळून घेऊया. आणि तळताना सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी, तेलाचं जे टेम्परेचर आहे हे जास्त कडकडीत नसावं, नाहीतर पुऱ्या ज्या आहे ना वरतून फक्त रंग बदलतात, आतून कच्च्या राहतात आणि टम्म फुगत नाही. तर याकरता आपल्याला तेलाचं टेम्परेचर अगदी मध्यम ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला ह्या पुऱ्या तळून काढायच्या आहे. कमी गॅसवरती सुद्धा तळू नका. कमी गॅसवरती जर तळल्या ना तर तेल उडण्याची शक्यता असते. तर ही पुरी पहा अगदी फुग्याप्रमाणे टम्म फुगली आहे की नाही. मस्त अशा ह्या पुऱ्या आपण आता तळून काढूया. इथे मी पुऱ्या बनवत असताना ज्या ज्या टिप्स सांगितलेल्या आहे ना, फक्त ह्या पुऱ्यांसाठीच नाही तर एरवी कधीही तुम्ही साध्या पुऱ्या जरी बनवल्या ना, त्या पुऱ्यांसाठी सुद्धा ह्या टिप लागू होणार आहे. कारण त्या सुद्धा पुऱ्या बऱ्याचदा आपण बनवतो ना, काही वेळानंतर ह्या तेलकट होतात. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला ह्याच टिप फॉलो करायच्या आहे आणि ह्या पुऱ्या बनवायच्या आहे. पुरीसाठीचं पीठ नेहमी घट्ट ठेवायचं आहे आणि पुऱ्या नेहमी आपल्याला मध्यम गॅसवरतीच तळायच्या आहे. तेव्हाच आपल्या ज्या पुऱ्या आहे ना अशा परफेक्ट तयार होतात. बऱ्याच भागामध्ये ह्या पुऱ्यांना आंब्याचे घारगे म्हणतात किंवा काही ठिकाणी आंब्याच्या पुऱ्या असे म्हणतात. तर यापैकी कुठलं नाव ह्या पुऱ्यांना जास्त सूट होणार आहे ना, ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर मस्त अशा पुऱ्या मी या ठिकाणी तळून घेतलेल्या आहे. आता मुलांनाही सुट्ट्या लागलेल्या आहे आणि आंब्यांचा सीझन सुद्धा सुरू झालेला आहे. त्यामुळे आंब्याच्या अजून कुठल्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडणार आहे त्या मला कमेंटमध्ये जरूर सुचवा. आपण त्यासुद्धा रेसिपी लवकरच बनवूया. तर मस्त असा रंग ह्या पुऱ्यांना आलेला आहे. रंगावरून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल आपल्या पुऱ्या किती मस्त अशा खुसखुशीत आणि अजिबात तेलकट झालेल्या नाही. मस्त ह्या पुऱ्या झालेल्या आहे. ह्या अक्षय तृतीयेला नक्की ट्राय करून पहा. कशा झाल्या त्या कळवायला मला अजिबात विसरू नका. तर मग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी आणि सांगितलेल्या सर्व काही टिप्स? जर तुम्हाला रेसिपी कुठेही आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका. रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर, जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. लाईकही तुम्ही केलंच असेल, परंतु त्यासोबत एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अशा नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.